सद्गुरु श्रीकृष्ण परमात्मने नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। रत्नाकरा धौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजशिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। गुरुदेव दत्त। भगवान श्री वेदोनारायण, भगवान श्री सद्गुरुनाथ यांच्या परमकृपेने गुरुकुल वेदाभ्यासी मंडळ अचलपूर यांच्याद्वारा आयोजित या 10 दिवसाचं जे स्तोत्र संथादी धर्मशिक्षेचं जे शिबिर आहे, धर्मशिक्षा प्रशिक्षण शिबिर, त्याचं समापन आज होते आहे। हा आनंदाचा विषय आहे। एक परंपरा, एक सात्विक प्रवाह, एक धर्मशिक्षेची अशी धारा ही अचलपूरला परंपरेने नित्य वास करत आली आहे आणि त्याची अलीकडच्या काळातली जोपासना ही भगवत कृपेने ब्रह्मीभूत श्री गुरुवर्य अण्णाजी जुगादे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जोपासल्या गेली आणि त्यामुळे आज जे आपण वेद, शास्त्र, स्तोत्र आणि धर्मशिक्षा या संदर्भातलं जे एक शिबिर संपन्न करतो आहे किंवा एक व्रत चालवतो आहे, ते व्रत त्याला कारण ठरलेले गुरुवर्य अण्णाजी आणि अचलपूरला चालत आलेली ही अत्यंत परमपावन अशी परंपरा आणि त्याला असणारा संतांचा आशीर्वाद याचं मिश्रित फळ आहे। मला खूप आनंद होतो आहे, कारण मी स्वतः गुरुकुल वेदाभ्यासी मंडळामध्ये अनेक वार माझ्या सद्गुरूंच्या सोबत श्रीनाथ पीठोद्धारक भगवान श्री मनोहरनाथ महाराज त्यांच्यासोबत मी अनेक वार त्या ठिकाणी आलो आहे। मी स्वतः ते बघितलं आहे। एक ऋषितुल्य जीवन जगणारा महात्मा जो अण्णाजींच्या स्वरूपात अचलपूर शहरात विराजमान होता आणि त्या अनुषंगाने ते ऋषितुल्य जीवन आणि असं वाटायचं की अभ्यास करताना त्या शिबिरामध्ये आलेले शिबिरार्थी हे त्या गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने ऋषिकुलात शिकवलं जायचं, तेच प्रेम, तेच वात्सल्य, तोच जिव्हाळा, तीच धर्माध्ययनाची, अध्यापनाची धडपड आणि त्यातून जीवाच्या कल्याणाच्या संदर्भामध्ये गुरुवर्य अण्णाजींच्या चेहऱ्यावरची ती तळमळ, हे सगळं मला अजूनही आठवतं। आज अत्यंत आनंद झाला आहे, कारण प्राप्त परिस्थिती जी परिस्थिती असेल, उलट तर आता बिकट परिस्थिती आहे, पण त्यातही आपण हे शिबिर संपन्न करतो आहे आणि ती परंपरा सुरू ठेवतो आहे।
जेवढे आयोजनकर्ते असतील त्या समस्त आयोजनकर्त्यांना माझे खूप खूप आशीर्वाद, त्यांचं अभिनंदन आणि अण्णाजींच्या स्मृतीला माझं आशीर्वादात्मक अभिवादन आहे. हे जे आपण सगळी धडपड करतो आहे, म्हणजे त्यात मला अण्णाजींचा फोन आला. अण्णाजी देशपांडे हे अण्णाजी जुगादेंचे परमशिष्य, आजच्या विदर्भातले आपले एक अग्रणी याज्ञिक, एक व्युत्पन्न अभ्यासू पुरोहित. आणि जेव्हा मला अण्णांचा फोन आला की असं असं शिबिर आहे आणि आपल्याला समारोप करायचा आहे, तेव्हा मला माझ्या गुरुदेवांची आठवण झाली की कोण कौतुक त्यांना होतं या शिबिराचं. या पंचक्रोशीत नावाला पुरोहित उरला नसताना अनेक क्रिया प्रक्रिया करणारे, धार्मिक विधी संपन्न करणारे असे व्यक्ती त्यांनी निर्माण केले. अण्णाजींचे उपकार, अण्णाजी जुगादेंचे उपकार ही पंचक्रोशी कधीच विसरणार नाही. आणि त्यामुळे एक प्रकारचा जिव्हाळा या नाथपीठ परंपरेच्या स्थानाचा आणि अण्णाजींचा एक निराळ्या प्रकारचा एक अनुबंधाचा जिव्हाळा होता. आज तोच अनुबंध पुनश्च त्याचं मला स्मरण होत आहे. आजच्या काळाची ही सांप्रत काळाची अत्यंत आवश्यकता आहे. हिंदू धर्माची सध्याच्या काळाची अवस्था मोठी बिकट आहे. हीनंते दुष्यतीचा हिंदू, ज्या हीन आणि त्याज्य गोष्टी आहे त्या काढून टाकायच्या. आणि हिरण्यं पूरितं कृता आणि आपल्या समस्त संस्कृतीला स्वर्णाप्रमाणे तेजस्वी, टिकाऊ आणि शुद्ध करायचं, ही प्रक्रिया ज्या धर्मात चालते तो हिंदू आहे. आपल्या हिंदू धर्माचा आधार आहे काय? काय आधार आहे? असं सांगितलं गेलं होतं की पुराण न्याय मीमांसा धर्मशास्त्रांग मिश्रिता वेदास्थानानि विद्यानां धर्मस्य चतुर्दशी. आपले 18 पुराण, आपले शिक्षादी 6 अंग, आपले 4 वेद, या सगळ्या तत्वांना मिळून आपल्या धर्माचं तत्वज्ञान आहे. आपल्या धर्माची, ज्याला आपण म्हणू की आधारशिला, ही परंपरेने आजपर्यंत टिकून आहे. पण आज हिंदू धर्माचं जे वास्तव आहे, एवढा अगतिक काळ कधीच नव्हता आला की जगण्याचीच केवळ धडपड, कमावण्याची केवळ धडपड, परंतु गमावण्याचं कोणतंच दुःख नाही. 30 वर्षाच्या जॉब किंवा नोकरी करता 27 वर्ष मरमर करून शिकायचं. 30 अधिक 27 वर्ष झाले, संपले. आयुष्यात काय राहिलं? परंतु 100 वर्षाच्या जगण्याकरता पुरुषार्थ आहे, तेज आहे, सत्व आहे, ज्ञान आहे, विज्ञान आहे, परंपरा आहे, संस्कृती आहे, अध्यात्म आहे, धर्मशिक्षा आहे. या सगळ्या गोष्टी शिकण्याचं 100 वर्षाच्या जीवनाकरता, त्याकरता कोणतं इन्स्टिट्यूशन उरलं नाही, कोणतं सिलेबस उरलं नाही, कोणते शिक्षक उरले नाहीत, आणि त्याकरता जाणीव असणारी घरंसुद्धा उरली नाहीत. एका बायबलच्या आधारावर जगाला त्राही करणारे ख्रिश्चन, एका कुराणाच्या आधारावर या जगाला अस्वस्थ करून सोडणारे मुसलमान,
एका धर्मग्रंथाच्या आधारावर त्याची श्रद्धा असो, अंधश्रद्धा असो किंवा त्या ज्या ज्या पद्धती असोत, पण एकाच ग्रंथाच्या आधारावर जर ते असे करतात, आपल्याजवळ तर 18 पुराण, 6 शिक्षा, 4 वेद, वेदांत, आज उपलब्ध असणारे 172 उपनिषद, नाना संतांची वचनं, स्तोत्राधिक याची संपत्ती आणि उपदेश करणारे महात्मे, इतकं सगळं आपल्याजवळ असताना आपल्या धर्माला आज झगडावं लागतं. आपल्याच धर्माच्या लोकांमध्ये आपल्याला देशप्रेम निर्माण करावं लागतं. त्यांना देश सांगावा लागतो, त्यांना धर्म सांगावा लागतो, त्यांना संस्कृती सांगावी लागते, त्यांना परंपरा सांगावी लागते. पण हे सांगणारे घरात उरले नाहीत. आणि परिस्थिती ही आहे की मुलं बाळं होणे म्हणजे आईवडील होण्याचं सर्टिफिकेट असेल तर रस्त्यावरच्या प्राण्यांनाही मुलं बाळं होतात. त्यांनाही त्यांच्या कमावण्याच्या जगण्याच्या तऱ्हा शिकवल्या जातात. परंतु कशासाठी मुलं जन्माला घालायची आणि त्यांना देण्यासाठी माझ्यात काय आहे ह्याचं चिंतन हिंदू समाजातलं जवळपास सुटत चाललं. परंपरांमध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणून जे सांगितलं जायचं, आज अगतिकता अशी आहे की शिकल्यानंतर मुलांना पोट पाण्यासाठी दूर दूर जावं लागतं. कदाचित आईवडिलांचं काही झाल्यानंतर किंवा आजारपणाचं टोक झाल्यानंतर ते कळतं, मुलाबाळांना त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा येता येत नाही. कुलदेवता, घराण्यातल्या रूढी, परंपरा, शास्त्र ज्याच्या आधारावर कुटुंब टिकलेत, कुळ टिकलं, घराणं टिकलं, आप्त सुखियांची मांदियाळी, गर्दी, जोडजमाव, भिन्न भिन्न कारणांनी जो राहायचा तो नष्ट झाला. आता घर कशावर मोजलं जातं? बेडरूम किती आहे, आणि त्याही प्रत्येकाच्या स्वतंत्र. कोणी आला, कुठेही राहिला, परस्परांच्या घराचा मेळ तोही संपला. या बिकट परिस्थितीतून जात असताना कुळ, कुळाचार, धर्मशिक्षा, संस्कृती, परंपरा सांगण्यासाठी समाजातनं कोणीतरी समोर आलं पाहिजे. मला असं वाटतं की याच पाऊलखुणा काळाच्या ब्रह्मीभूत अण्णाजी जुगादेंनी ओळखल्या होत्या. आणि म्हणून त्यांनी एकतर अचलपूर गाव बुद्धिमत्तेचं माहेर आहे. अनेक छान छान चांगली चांगली मंडळी आज दूर दूर चांगल्या व्यवस्थापनांवर, आस्थापनांवर काम करायसाठी मोठ्या मोठ्या शहरात, देश विदेशात गेल्या आहेत. ह्या सगळ्यांनी ही संपत्ती घेऊन जावी, याचा प्रसार करावा, प्रचार करावा. मला वाटते की ही इच्छा वैकुंठवासी अण्णाजींची असावी. त्यामुळे या सगळ्याचा संबंध आपलं घराणं पुरुषार्थी, सात्विक, संपन्न आणि टिकणारं असावं. अशी घरघराणी टिकणं म्हणजेच समाज टिकणं आहे. असा समाज टिकणं म्हणजेच हा देश टिकणं आहे. ददाती ईशता सा देशा, जो देवत्व प्रदान करतो तो देश. आणि आमच्या भारतात सांगून टाकला आहे, दुर्लभे भारते जन्मा. इथे मनुष्य म्हणून जन्माला यावं, पण संत होऊन आणि देव होऊन मरावं. हे थोरपण जी भूमी देते तो हा देश. त्या देशातली ही परंपरा, जी परंपरा आपलं गुरुकुल वेदाभ्यासी मंडळ जोपासत आहे, ही परंपरा जर सुटली, अशा परंपरा देशातल्या जर सुटल्या, तर या देशामध्ये भक्ती, सत्व, शांती, समाधान, आधार, परंपरा, संस्कृती, देवकार्य, देशकार्य, धर्मकार्य या सगळ्याच गोष्टी संपून जातील.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरसारखं काम आजपर्यंत देशात कोणीच केलं नाही. उत्तर काशीपासून तर रामेश्वरपर्यंतचा प्रत्येक घाट, दुर्गम भागामध्ये केलेल्या देवालयांची निर्मिती, बद्री केदारपासून खालपर्यंत, जे आज कोणी करू शकत नाही. पण त्या साध्वी स्त्रीच्या हातामध्ये, मुखामध्ये महिम्न आणि रुद्राचा पाठ आणि हातामध्ये भगवान शंकराची पिंड असायची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतल्या प्रत्येक मोहिमेमध्ये हर हर महादेव हा जयघोष असायचा. राणा प्रतापाच्या प्रत्येक स्वराज्य स्थापनेत जय एकलिंगजी हा जयघोष असायचा. आमच्या गुरु गोविंद सिंगांच्या परंपरेत वाहेगुरु की खालसा वाहेगुरु की फतह हेच असायचं. राजा कृष्णदेवराय असेल तर शंकराचार्यांच्या आज्ञेने तत्कालीन शृंगेरी पीठाचं एक अधिष्ठान त्यांच्या राज्याला होतं. हिंदू पतपादशाहीची पताका टिकवल्या गेली. आध्यात्मिक अधिष्ठान, धार्मिक अधिष्ठान, सत्व आणि सत्याचं अधिष्ठान असल्याशिवाय कोणती गोष्ट अजरामर होत नसते. तुमची आमची घरघराणी जी आजवर टिकली ना, ते आज जरी आम्हाला वेळ नसला आणि आम्हाला ते कमीपणाचं वाटत असलं की काय होतं, पण नारायण दशमीचं व्रत असो, महालक्ष्मीचं व्रत असो, एकत्रित येऊन लग्न, मौंज, कुळाचाराचे सोहळे असो, या सगळ्यांनी ते टिकलं. कुलदेवतेची उपासना असो, याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण असं म्हणू शकत नाही की याला महत्त्व नाही. तुम्हा सगळ्यांना जर मी प्रश्न विचारला की तुमच्या सगळ्यांच्या घराचं वय काय, घराण्याचं वय काय, आपण सांगू नाही शकत. 2-3 पिढ्या सांगू शकू. परंतु जेव्हा प्रथम पुरुष जन्माला आला, स्त्री जन्माला आली असेल, तेव्हापासून जे हे सुरू झालं सृष्टीतल्या मनुष्य जीवनाचं अस्तित्व, पुढे त्याला कुलगोत्र लागले, पुढे त्याला घराण्याचं परंपरा लागल्यात, त्याला पुढे नाव लागले, अण्णाव लागलेत. 15व्या अध्यायात त्याची साक्ष आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखा अश्वत्थम प्राहुरव्यम छंदास्य यस्य पर्णानि यस्तं वेदस वेदवेद. आपल्या सगळ्यांचं मूळ वर आहे. चालत आलेल्या परंपरा जोवर आम्ही जोपासत गेलो तोपर्यंत कुळ टिकलं. आता मी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो की आजपासून 70 वर्षांनी आपलं जसं आज घर आहे तसंच टिकणार आहे याची गॅरंटी आपण देतो का? बरेच जणांच्या मनात प्रश्न पडला असेल की नाही, आम्ही नाही सांगू शकत. जर 70 वर्षाची आपण घराण्याची जर गॅरंटी देत नाही तर 70 वर्षातली देशाची कशी द्यायची, आपल्या धर्माची कशी द्यायची, आपल्या परंपरांची कशी द्यायची? टिकवण्यावर सगळं आहे. शेवटी शरीराच्या भुका किती दिवस भागवायच्या? ज्या शरीरात आपण राहतो त्या आपल्या त्या मूल स्वरूपाच्याही काही भुका आहेत आणि त्यांना हवं असतं शांती आणि समाधान. सांस्कृतिक आणि पारंपरिक या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला जे मिळतं ते समाधान, आपल्याला मिळतो तो आनंद. आणि मी नेहमी सांगत असतो की सुखाच्या मागे, पैशाच्या मागे आपण जो लागतो, वणवण फिरतो. जेवण म्हणतात ना, जे वणवण फिरवते ते जेवण, जे वणवण थांबवते ते जेवण. पण तेवढ्यापुरती आपली भूक राहिली नाही. आपण सुखाच्या मागे फिरतो. सुखाला मराठीत विरुद्धार्थी शब्द आहे दुःख, पण आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही, तो त्याच्या वरच्या स्तराचा आहे. आणि तो आनंद ज्या तत्वज्ञानात आहे, ज्या उपदेशात आहे, ज्या चिंतनात आहे, ज्या स्मरणात आहे, ज्या सगळ्या पसरलेल्या शक्तींच्या आशीर्वादात आहे, ते सारं प्राप्त करण्याची जी चेष्टा आहे, त्याचं तंत्र आहे, त्याचे मंत्र आहे, त्याचे प्रयोग आहे, त्याचं प्रशिक्षण आहे, त्याचे विधी आहेत, ते सगळं या उपनिषदांमध्ये, वेदांमध्ये, स्तोत्रांमध्ये आणि धर्मशिक्षेच्या भिन्न भिन्न प्रकारच्या या स्वरूपांमध्ये दडलं आहे. तीच आहे आपली अध्यात्मविद्या, तीच आहे आपली गूढ विद्या.
तीच आहे आपली शास्त्र विद्या. म्हणून म्हणतात मनुष्याचा जन्म हा प्राणी योनित्वात केवळ नाही आहे की मनुष्याच्या शरीरातून मनुष्याचं जन्म होणं, तो शास्त्र योनित्वात आहे की जन्माला आल्यानंतर एका प्राणी स्वरूपातून तुला मनुष्य स्वरूपात आणि मनुष्य स्वरूपातून तुला सज्जन स्वरूपातून तुला संत स्वरूपात आणि संत स्वरूपातून तुला देव स्वरूपात. देव म्हणजे यू आर एबल टू गिव्ह एव्हरीबडी व्हॉट ही वॉन्ट. ज्याला जे पाहिजे ते प्रदान करणं. ददासी सहा देवा, जो देत राहतो. ज्ञान असेल तर ज्ञान, शक्ती असेल तर शक्ती, संस्कृती असेल तर संस्कृती, औषधी असेल तर औषधी, विचार असेल तर विचार, सत्संग असेल तर सत्संग, धीर असेल तर धीर, आधार असेल तर आधार. या सगळ्या गोष्टी देत राहण्याच्या स्वरूपाला देव असं म्हणतात. केवळ कोणती मूर्ती स्थापन केली आणि त्याचा अभिषेक पूजा हा देवतेचा भाग नाही. त्या देवतेचा संचार आपल्यात असण्याचं हे प्रतीक आहे की आपण अनेकांना अनेक बाबी देऊ शकतो. ही मनुष्य जीवनातली प्रमोशनची धारा आहे, सामान्य प्राणी ते देवत्वापर्यंत. ती धारा कशाने प्राप्त होते? गुरुच्या सान्निध्यात जीवनाचं तत्वज्ञान प्राप्त केल्याने. त्यासाठी काय करावं लागतं? उत्तम गुरु प्राप्त व्हावे लागतात. त्याकरता काय व्हावं लागतं? आपण उत्तम शिष्य व्हावं लागतं. दोघांच्या नाते हे सर्वश्रेष्ठ नातं आहे. या श्रेष्ठ नात्याला परंपरा आहे. त्या परंपरेत कल्याण, आशीर्वाद या सगळ्या गोष्टी मनुष्याला प्राप्त होत असतात आणि ही परंपरा दुर्दैवाने आपण गमावतो आहे. या परंपरेला जिवंत ठेवायचं असेल तर गुरुकुलांचं अस्तित्व हे राखलं पाहिजे. आणि ते राखण्याची परंपरा जर गुरुकुल वेदाभ्यासी मंडळासारखे असे जाणते लोक एकत्रित येऊन एखाद्या सत्पुरुषाच्या अधिष्ठानात जर मनुष्य निर्मितीचं काम करत असेल, सज्जन शक्तीच्या निर्मितीचं काम करत असेल, जीवनाचा अर्थ काय हे समजावून देण्याचं काम करत असेल, आपल्या संस्कृती, परंपरा, अध्यात्म, आपल्या धर्म परंपरांची ओळख देण्याचं काम करत असेल, तर हे उत्तम प्रकारचं धर्म संरक्षण आहे, उत्तम प्रकारचं राष्ट्र संरक्षण आहे, उत्तम प्रकारचं समाज विकसन आहे, उत्तम प्रकारचं मनुष्याला देण्यात येणारं प्रशिक्षण आहे. यांनी कालांतराने घराणंही राखल्या जाईल, समाजही राखल्या जाईल, देशही राखल्या जाईल, हे नक्की आहे. त्यामुळे गणेश अथर्वशीर्ष असो, रामरक्षा असो, तर करोनाने तर सगळंच सांगितलं आहे की संकट येतं चारी बाजूनी, ते मनुष्याच्या सांभाळण्याच्या कितीतरी पलीकडे. गेल्या 6 ते 7 शताब्दीमध्ये दर 100 वर्षाला अशी महामारी आपत्ती आली आहे. त्यावेळेला आपल्याला वाटतं की जीवन किती नश्वर आहे. याच्यात न दिसणारा शत्रू मनुष्याला अंतर्बाह्य कसा पराभूत करतो, तसाच न दिसणाऱ्या दुष्शक्ती आहेत, दुष्टशक्ती आहेत, तसा सामान्य मनुष्याला डोळ्यांनी न दिसणाऱ्या सत्वशक्ती सुद्धा आहेत. त्यांचा आधार आम्ही सोडला. हे आता जगाला कळायला लागलं. पण म्हणतात ना की स्मशान वैराग्य आहे. स्मशानामध्ये तात्पुरतं सारं विश्व नश्वर वाटायला लागतं, पण बाहेर आल्याबरोबर जगातली आकर्षणं मनुष्याला पुन्हा लोभी बनवतात. वैराग्यातनं बाहेर खेचतात. त्यामुळे अशा सगळ्या अवस्थेमध्ये भारतात सत्व, परमार्थ म्हणजे शेवटी काय?
जीवनाचा परम अर्थ कळणं यालाच परमार्थ म्हणतात. अध्यात्म म्हणजे काय? अधि म्हणजे पुढे, आत्मा म्हणजे आपला आत्मा. कोणी इतर आपल्याला साक्षी नको की मी बरोबर वागलो की नाही. मलाच माझं कळलं पाहिजे की मी बरोबर वागलो किंवा मी बरोबर नाही वागलो. हे मलाच माझं कळलं पाहिजे. स्वतःचं साक्षी होणं याला अध्यात्म म्हणतात. त्यामुळे आम्ही परमार्थ आणि अध्यात्माच्या रीतीभाती सोडून दिल्या. त्या पुनश्च जाग्या करण्याचं काम गुरुकुल वेदाभ्यासी मंडळ करत आहे. मनुष्य निर्माणाची ही प्रक्रिया आहे. इंद्रियेभ्य परा ह्यर्ता अर्थेभ्यश्च परम मनः. मनुष्य पहिले इंद्रियांना चिटकून वागतो. जिभेला काय पाहिजे, मग पाहिजे ते देत चला. त्याचं नियमन नाही झालं तर मग मनुष्य व्यसनांच्या आहारी जातो. मग इंद्रियांच्या द्वारे व्यसनांचं भोगणं आहे. त्याला हेही कळत नाही की व्यसनं आपल्याला भोगतात की आपण व्यसनांना भोगतो. अर्थेभ्यश्च परम मनः. मन सुद्धा मनुष्याला, जर मन त्याला नियंत्रित करण्याची कोणतीच औषध नाही. कारण मनाचा एक्सरे निघत नाही, मनाचा सिटी स्कॅन होत नाही, मनाचा तसा उपचार नाही आहे. आजचं जे सायकोलॉजिकल सांगतात ते स्वभावावरच्या प्रक्रिया आहे, मनावरच्या नाही आहेत. त्याच्यामुळे ते कोणाला कळलं नाही. पण आमच्या अध्यात्मात, परमार्थात, संतांच्या वचनांमध्ये मनाचे श्लोक, मनाने काय केलं पाहिजे, यासाठी संतांनी मनाच्या संदर्भातले कितीतरी उपचार सांगितले आहेत. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. कोणी संत म्हणतात मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. ज्ञानदेव म्हणतात मनाची ए गुंती गुंफिये लाशेला, बाप रखमा देवी वरे. म्हणजे हे मन कुणाच्या अधीन करावं, कुणाच्या स्वाधीन करावं? संतांच्या करावं, गुरूंच्या करावं, सज्जनांच्या करावं, उत्तम मातापित्यांच्या स्वाधीन करावं. कुणाच्या तरी मनाला आनंद वाटेल असं मी जगलं पाहिजे, ती व्यक्ती आपण नेमावी. हे गुरुकुलांमधून गुरु शिष्यांच्या जीवनात घडत असे. मन एकदा नीट असलं, त्याला डूज अँड डोंट्स कळले, त्याला काय करावं काय न करावं, आत्मानात्म विवेक कळला, अनात्म काय आणि आत्मिक काय, चांगलं आणि वाईट त्याला जर कळलं, तर तेच इंद्रियाला सांगतं की तू हे कर, करू नको. म्हणून इंद्रियेभ्य परा हर्ता अर्थेभ्यश्च परम मनः. मनसस्तु परा बुद्धी. ज्याच्या मनाला जो आवर घालू शकतो तो आपल्या बुद्धीला सांगू शकतो की भलतीकडे चालायचं नाही. मग ती सद्बुद्धीच असली पाहिजे, ती दुर्बुद्धी नसली पाहिजे. इंद्रिय मनाच्या अधीन, मन बुद्धीच्या अधीन. चांगलं असणारं मन, संस्कारित मन हे बुद्धीला ताळ्यावर ठेवते. मनसस्तु परा बुद्धी, बुद्धिरात्मा महात्परा. बुद्धीपेक्षा, मग बुद्धीला जर संस्कार मनाच्या द्वारे घडला तर जीव म्हणून मनुष्य जीवन जे आतल्या शरीरामध्ये राहतं, जे आपण राहतो. कारण आहे ना, माणूस जेव्हा मरतो तेव्हा आपण एखादा आबासाहेब असला आणि तो वारला, त्याचे घरचे काय म्हणतात, सकाळी आबासाहेब होते, आता आपल्यातनं निघून गेले. कुठे निघून गेले? शरीर तर तिथेच पडलं आहे. मग काय असं निघून गेलं याचं तेव्हा कळतं की या शरीरात कोणीतरी राहत होतं. ते जे राहणार आहे त्यांनी नीट वागलं पाहिजे. हे मन आणि बुद्धीला प्रशिक्षण दिल्यानंतर ते आपल्याला चांगलं वागायला भाग पडतं. त्यालाच जीवात्मा म्हणतात. आणि तो जीवात्मा म्हणजे आपण जर चांगले वागायला लागलो, नीट वागायला लागलो, आपल्याला सत्य काय, सत्व काय, संस्कृती काय, परंपरा काय, सज्जनता काय, चांगलं काय हे कळायला लागलं, तर तोच जीवात्मा स्वतः परमात्मा होऊन काम करतो. आणि अशाच लोकांच्या माध्यमातून अत्यंत सुंदर अशा प्रकारचं देश कार्य घडतं, देव कार्य घडतं,
धर्मकार्य घडतं. म्हणून आम्ही त्यांना ईश्वराचे अवतार मानायला लागतो, आपण त्यांना महापुरुष समजायला लागतो, आपण त्यांना संत मानायला लागतो, आपण त्यांना आपलं आराध्य मानायला लागतो. अशा आराध्यांची शृंखला या भारताचं वैशिष्ट्य आहे. ती आराध्यांची शृंखला आम्हाला भारतात तयार करायची आहे. आणि ती तयार करायची असेल तर तशा मनुष्यांना जन्म घालणारी घरं निर्माण करावी लागतील. म्हणजेच माता पिता आणि त्या घरातल्या सगळ्यांना संस्कारित करावं लागेल. महतः परम अव्यक्त, अव्यक्ता पुरुष पराहा, पुरुषान्न परम किंचित सा काष्ठा सा परागती. असं सामान्य अवस्थेपासून परमात्म स्वरूपाची जाणीव असणारं जीवन, अशा पद्धतीच्या गुरुकुलांच्या माध्यमातून आजवर भारतात चालत आलं. म्हणून माझी इच्छा आहे की हे दरवर्षी करा, हे सतत असू द्या. जगद्गुरू देवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक सायन्स अँड रिसर्चची माहिती तुम्हाला कदाचित यात मिळाली असेल. आजकाल सगळं अकॅडमिक्समधून पाहिजे आहे लोकांना, एका शिक्षण प्रक्रियेतनं सगळं पाहिजे आहे. म्हणून या आपल्या गुरुकुलातच जे श्री चारुदत्त कुरेकर काम करायचे, ते शिकवायचे, विद्यार्थ्यांना घडवायचे. अण्णाजींचा त्यांच्यावर खूप लोभ होता. आज त्यांचेच सुपुत्र ऋग्वेदाचार्य, त्यांचेच सुपुत्र आज या जगद्गुरू देवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक सायन्स अँड रिसर्च सेंटरचे आचार्य आहे, जे केंद्र सरकारच्या IKS इंडियन नॉलेज सिस्टीमशी जोडल्या जाऊन लक्षावधी लोकांना धर्मशिक्षा आणि आपली संस्कृती समजावून देण्याचं सशास्त्र सायंटिफिक वैज्ञानिक पद्धतीने ते काम करत आहे. आणि ही आपल्या गुरुकुलाशी संबंधित संस्था आहे, गुरुकुल वेदाभ्यासी मंडळाशी. कारण लहानसा बालक श्रेयस कुरेकर आपल्या शिबिराचा विद्यार्थी आहे आणि आज तो समस्त भारतामध्ये, आज दिल्लीला केंद्रीभूत राहून पूर्ण भारतामध्ये या पद्धतीचं काम करतो आहे. त्यामुळे आपल्या गुरुकुल वेदाभ्यासी मंडळाचं महत्त्व आपण जाणलं पाहिजे. आणि इतकं करून थांबायचं नाही आपल्याला. बहुनी मे व्यतीताने जन्मानी तव च अर्जुना, नान्यहं वेद सर्वाणी नत्वम वेत्थ परंतपः. अर्जुनाला जे भगवान कृष्ण म्हणतात की मी किती जन्म आपण घेतले आहेत तुला नाही अर्जुना लक्षात, पण मला लक्षात आहे की किती जन्म आपले झाले आणि किती होणार आहे. मला त्याची सगळी माहिती आहे, मला ज्ञान आहे. म्हणून मी तुला सांगू शकतो की आज तुला कशाची गरज आहे आणि तू कसं वागलं पाहिजे. असे द्रष्टे महापुरुष आपण जर सत्कार्य असं करत राहू, देवनाथपीठ परंपरा सतत गुरुकुल वेदाभ्यासी मंडळाशी सोबत आहे, आशीर्वादात्मक साथ राहणारच आहे. या कार्याला उदंड आशीर्वाद आणि सर्व प्रकारचं सहकार्य ही नाथपीठ परंपरा करत राहील. कारण ज्यांनी हे कार्य सुरू केलं त्या अण्णाजी, त्यांचा आत्मिक संबंध या पीठ परंपरेशी आहे. म्हणून आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि एक लक्षात घ्या, कधी आयुष्यात असं करू नका की हे देशकार्य सामाजिक कार्य आहे, आम्हाला ते चालत नाही, आम्ही तर पारमार्थिक आणि आध्यात्मिक लोक आहो, आम्ही देवकारणातच असतो. कोणी धर्मकार्य रस्त्यावर उतरून करत असेल तेव्हा तुम्ही ते सामाजिक धार्मिक लोक आहात, आम्ही आध्यात्मिक लोक आहे, असा भेद जीवनात कधी करू नये. एक लक्षात घ्या, देव, देश आणि धर्म या तीन गोष्टी, भगवान परमात्मा हा तीनच स्वरूपामध्ये पसरला जगात, देव, देश आणि धर्म मूर्त स्वरूपात. कोणी म्हणेल कसं? देवकारणही महत्त्वाचं आहे. देशकारण करणाऱ्यांनी देवकारण करणाऱ्यांना नाक धरून बसले आहेत असं म्हणू नये. कारण या भारतातली जर समस्त मंदिरं, आश्रमं, गुरुकुलं आणि संतस्थानं काढून टाका, आपली हिंमत आहे का हिरवे झेंडे काढायची, क्रॉस काढायची? तेच राहतील. ज्या दिवशी हे अस्तित्व संपेल त्या दिवशी देश धोक्यात येईल. हा देश ह्या परंपरांनी ओळखला जातो. ज्या दिवशी देश पारतंत्र्यात जाईल त्या दिवशी अयोध्या, मथुरा, काशी, रामेश्वर, बद्री, केदार समस्तांचे कळस पाडले गेलेत. आपल्या कितीतरी मंदिरं, आश्रम, गुरुकुल रावणाच्या काळातही पहा,
उद्ध्वस्त झालेत, ज्ञानपरंपरा लोप पावल्या, किती नुकसान झालं आपलं. त्यामुळे देशही स्वतंत्र राहायला पाहिजे. त्यामुळे देवकार्यात रममाण असणाऱ्यांनी देशाची चिंता केली पाहिजे. देश म्हणून ज्यांचं दैवत आहे त्यांनी देवकार्याची चिंता केली पाहिजे. आणि या दोघांसाठी जगणं, यालाच राष्ट्रधर्म आणि देवधर्म म्हणतात. धर्माची चिंता केली पाहिजे. त्यामुळे देव, देश आणि धर्म या 3 गोष्टी भिन्न नाही. हाही संस्कार जोपासत आपण आपलं गुरुकुलाचं, वेदाभ्यासी मंडळाचं काम अविरत केलं पाहिजे, सतत केलं पाहिजे. आणि ज्या अर्थी आपण करतो आहे त्या अर्थी आपल्यावर देवाची कृपा आहे, अण्णाजींचा आशीर्वाद आहे आणि या पीठ परंपरेचा अनन्यसाधारण आशीर्वाद हा निश्चित आणि नेहमी करता असणार आहे. त्यामुळे यात अधिक काही शिक्षणाचा दर्जा अधिक काही वाढवायचा असेल तर जगद्गुरू देवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक सायन्स अँड रिसर्च ही संस्था आणि जगद्गुरू श्री देवनाथ वेदविद्यालय ही संस्था, आता आचार्य श्रेयस कुरेकर हे या शिबिरात सहभागी झालेलेच आहेत. आपले वेदमूर्ती जहागीरदार ते पण सहभागी झाले. आज विक्रांत गुरुजी पांडे पण येणार आहे. स्वतः मिलिंद देशपांडे उर्फ अण्णाजी देशपांडे आहेतच आहेत. राजाभाऊ आहेत, खजूरकर आहेत, शिंदीकर आहेत आणि अनेकांची अशी परंपरा, अनेक जण यातनं जे निर्माण झाले ते पण आहेत. आणि नाथपीठ परंपरा तर निश्चित आहे. मी स्वतः पण आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. जे यात ज्यांनी विषय मांडले ते विषय मी बघितले, माझ्यापर्यंत आले. सुंदर रीतीने विवेचन सगळ्यांनी केलं. आणि त्या मानसिकतेला आपल्याला पराभूत करायचं आहे की आपल्या धर्माची गोष्ट काढल्यानंतर अनेक सो कॉल्ड सुशिक्षित लोक विचारतात की याला विज्ञानाचा काही आधार आहे का. अशा लोकांना एक प्रश्न विचारत चला की ज्या विज्ञानाची तू गोष्ट करतो आहे त्या विज्ञानाला इंग्रजी डिक्शनरीमध्ये एखादा शब्द आहे का पर्यायवाची. कुठल्या जगातल्या डिक्शनरी विज्ञानाला पर्यायवाची शब्द नाही आहे. ते सायन्स सांगतात. सायन्स म्हणजे शास्त्र होतं, विज्ञान नाही. शासनात त्रायते इति शास्त्रा, असं वागा, असं करा तर हा रिझल्ट मिळेल. त्याच्या पलीकडे विज्ञान म्हणजे अनुभूती, साक्षात्कार. विद म्हणजे जाणणं. अज्ञानाने काहीतरी अनुभव आला आणि त्यातून जाणून घेतलं, त्याला विज्ञान म्हणतात. आणि हे क्षेत्र विज्ञानाचं क्षेत्र आहे. त्वं ज्ञानमयोऽसि विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्व जगदिदं तत्त्वतिष्ठति. हा अनुभव घेण्याचं हे क्षेत्र आहे. त्यामुळे अधिक बोलण्यापेक्षा सगळ्यांना एवढंच म्हणेल की जेवढे सहभागी घरं यात असतील त्यांनी आपल्या नातेवाईकांना, आपल्या समाजात असणाऱ्या परिचित घरांना यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. या शिक्षा दीक्षा त्यांनीही घेण्याची व्यवस्था, त्यांना देण्याची व्यवस्था केली पाहिजे. शिक्षण वगैरे सगळं करूनही ऑनलाईन असो किंवा प्रत्यक्ष येऊन जाऊन असो, कुठली व्यवस्था आपण निर्माण करू, पण धर्मशिक्षा आम्ही घ्यायला तयार आहे. नाही वेद शिकणार तर मंत्रसंहिता, नाही मंत्रसंहिता तर 4 वेदातले मोजके मंत्र, नाही ते तर त्यातून काही धर्मशिक्षा मिळेल का, काही वैदांतिक, काही उपनिषदातून, काही शास्त्र पुराणातून, हे सगळं शिकण्याची व्यवस्था आपण उत्तम स्तरावर करू याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि यासाठी म्हणून ज्यांना जे जे शिकायचं असेल त्याची संपूर्ण व्यवस्था आपण करू. मी असं अण्णाजी म्हणजेच मिलिंदजी देशपांडेंना म्हणेल की आपण ही सगळी व्यवस्था करू, पण स्वतःच आपल्या धर्माचे, आपल्या संस्कृतीचे प्रचारक बना आणि वेडे होऊन देशकार्य, धर्मकार्य करा. खूप जे म्हणाल त्यासाठी आपण धर्मशिक्षेकरता करू, पण आपल्याला हा देश पुढचे 1000 वर्ष धक्का लागणार नाही असं करायचं आहे. आपली घरघराणी पुढची 1000 वर्ष त्याला कुठल्या प्रकारचा डाग आणि धक्का लागणार नाही असं करू आपण. ही भारत निर्माणाची, व्यक्ती निर्माणाची गरज आहे. आणि असं समजू की परमेश्वराने आपल्यावर दिलेलं दायित्व आहे. ते करण्याकरता जे जे करावं लागेल ते आपण करू. ते करण्याची शक्ती गुरुकुल वेदाभ्यासी मंडळाच्या सगळ्या सदस्यांना, सहभागी जे शिबिरार्थी होते त्यांना सगळ्यांच्या ठायी निर्माण व्हावी
असा आशीर्वाद भगवान श्री सद्गुरुनाथ त्यांच्या चरणी मागूया. आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. सर्वांना आशीर्वाद. गुरुदेव दत्त.